आहे पुणे पार्टी प्रकरणामधील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्यासह आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलाय। पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। रोहिणी खडसे या स्वतः वकिलाचा कोट घालून पुणे कोर्टामध्ये हजर राहिलेल्या आहेत। विजयसिंह ठोंबरे यांच्याकडून खेवलकरांच्या बाजूने युक्तिवाद सुरू आहे। कोर्टामध्ये आल्यानंतर रोहिणी खडसे यांनी खेवलकर यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे। तर महिला आरोपीच्या पर्समध्ये गांजा आढळला असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे। तर खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूया। महिला आरोपीच्या पर्समधून गांजा आढळला, पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तसं भाष्य करण्यात आलं। ईशा सिंह या महिलेला प्लांट करण्यात आलं। खेवलकरांना अडकवण्यासाठीच महिलेला प्लांट करण्यात आलं। पोलिसांकडून खोटे रिमांड सादर केले जात आहेत। व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पर्समधून गांजा काढताना दिसते असा युक्तिवाद खेवलकरांच्या वकिलांनी केलेला आहे। आणि या संपूर्ण युक्तिवादासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती? पुण्यातील येथील ड्रग प्रकरणातील जे संबंधित आरोपी आहेत त्या आरोपींना पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे। सध्या जो युक्तिवाद आहे ते सध्या सुरू आहे। तर दोन्ही वकिलांकडून आता जोरदार युक्तिवाद जो आहे तो करण्यात येत आहे। जे सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकील जे आहेत ते पोलीस कोठडी जी आहे ते आरोपींची याची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून सध्या होताना दिसत आहे। मात्र जे खेवलकर आहेत, खेवलकरांचे वकील जे आहेत ते विजय ठोंबरे हे मात्र त्यांचं म्हणणं हे आहे की नक्की पोलिसांना काय सीज करायचं आहे, नक्की काय आणखी गोष्टी ज्या आहेत त्या आणखी काढायच्यात अशी जी मागणी आहे ती त्यांच्याकडून होत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर ईशा सिंग जी आहे ते ईशा सिंगला प्लांट केलेला आहे। प्लांट करून जे आहे ते राजकीय सुडापोटी त्यांना ह्या दोषापोटी जे आहे ते प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न जे आहे ते केला जातो। खरं तर रोहिणी खडसे आहेत, रोहिणी खडसे यांना राजकीय किनारा आहे आणि या राजकीय किनारा खरं तर दोषापोटी जी आहे ती ही कारवाई पोलिसांकडून केली जाते अशी ही खरं तर प्रांजल खेवलकरचे जे वकील आहे त्यांचं म्हणणं आहे की आता खरं तर कुठलीच ही पोलीस कोठडीची गरज नसताना सुद्धा पोलीस कोठडी आणि ज्या ईशा हिला प्लांट केलेला आहे आणि तिला न्यायालयीन कोठडीची जी मागणी केली आहे ती निश्चितच चुकीची आहे। कारण की ईशा सिंग जी आहे ती हिला प्लांट केलेला आहे आणि तिला प्लांट करून तिच्याच पर्समध्ये जे आहे ते जे गांजा सापडलेला आहे हे सर्व प्लॅन करून ठेवलेलं आहे असं जे आहे ते खेवलकर यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडे तर मागणी होते। त्यांचं म्हणणं आहे की आता पोलीस कोठडीची कुठलीही आवश्यकता नाही। मात्र आरोपी जे सरकारी जे वकील आहे ते सरकारी वकील हे पोलीस कोठडीची सातत्यानं मागणी करत आहेत। हे मात्र चुकीचं आहे कारण की ज्या महिलांसाठी न्यायालयीन कोठडी आणि यांना पोलीस कोठडी हे मात्र चुकीचं आहे। कारण की हे सातत्यानं कुठेतरी राजकीय आणि द्वेषापोटी फसवण्याचं जे काम आहे ते केलं जात आहे। ज्यावेळेस 27 तारखेला पहिली सुनावणी झाली त्याच पहिल्या सुनावणी सुद्धा 7 दिवसाची पोलीस कोठडीची जी आहे मागणी सरकारी वकिलांच्या माध्यमातून केलेली होती। मात्र कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आणि या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये यांचे सर्व मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत, सर्व तपासणी सुरू आहे। मात्र मग आणखी पोलीस कोठडीची काय आवश्यकता आहे असं सरकारी वकिलांना सरकारी वकिलाच्या विरोधातले जे वकील आहेत म्हणजे खेवलकरचे जे वकील आहेत ते त्यांना बोलत आहेत की आता सध्या पोलीस कोठडीची काहीच मागणी नाही म्हणजे करणं हे चुकीचं आहे। मात्र सध्या हा जो युक्तिवाद हे सध्या जोरदार सुरू आहे। विशेष म्हणजे रोहिणी खडसे सुद्धा या युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी स्वतः कोट घातलेला आहे मात्र त्या युक्तिवाद करत आहेत। मात्र त्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत चर्चा करत आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करत आहेत। आता खरं तर युक्तिवाद सुरू आहे आणि या युक्तिवादाच्या माध्यमातून नक्की काय निष्पन्न होतंय किंवा काय समोर येतंय हेही पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आता रोहिणी खडसे जे आहे ते सध्या कोर्टामधून बाहेर पडताना आपल्याला सध्या दिसत आहेत। आपण बघू शकतोय की रोहिणी खडसे ज्या आहेत त्या सध्या कोर्टामधून जे आहे त्या बाहेर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर रोहिणी खडसे जे आहेत त्या कोर्टामधून जे आहेत त्या सध्या बाहेर पडल्या आहे। स्वतः त्यांनी युक्तिवाद केलाच नाही। मला 2च मिनिट बोलायचं। हा सगळा शांतता ठेवा ना। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरती मी योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे। धन्यवाद। ताई नक्की तर विषय न्यायप्रविष्ट आहे, योग्य वेळी आपली भूमिका मांडेन असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। युक्तिवाद संपलेला आहे।
आणि थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे। मात्र आत्ताची ही प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांची आपण ऐकली आहे। तर रोहिणी खडसे या स्वतः वकील आहेत, त्यामुळे वकिलाचा कूट घालून त्या आज युक्तिवादामध्ये सहभागी झालेल्या होत्या। काय युक्तिवाद? त्यांनी युक्तिवाद केलेला नाही, मात्र आपले तुम्ही युक्तिवादामध्ये सहभागी झालात, खरं तर हे तुम्हाला फसवण्याचं काम होतंय असं वाटतंय? तर आपण बघू शकतो की रोहिणी खडसे जे आहे ते सध्या माध्यमांशी बोलण्यास नकार देत आहेत। तर युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता रोहिणी खडसे या कोर्टातून बाहेर आलेल्या आहेत। दरम्यान प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे योग्य वेळी मी या संदर्भात बोलेन अशी प्रतिक्रिया त्यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेली आहे। अधिक बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। दरम्यान पतीच्या या केसमध्ये स्वतः वकील असलेल्या रोहिणी खडसे या वकिलीचा कोट घालून आज कोर्टामध्ये हजर राहिल्याचं पाहायला मिळालं। हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, योग्य वेळी भूमिका मांडणार असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना पोलिसांनी आज कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। युक्तिवाद पूर्ण झालेला आहे।